सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते, कमलीची माझी सोयरीक जुळलेली आहे. अजिबात कोणी तिथं शहाणपणा करायचा नाही. पाहुण्यांना जाऊन काही बरं वाईट सांगायचं नाही. जो कोणी सांगन त्याच्या घरात घुसून त्याचा कार्यक्रम केला जाईल. जो कोणी चुगल्या करण त्याला सुट्टी देणार नाही. लेडीजला सुद्धा विनम्र अनुमोदन. काय असल आपलं तोंड गप ठेवायचं ना, तुमचा पण कार्यक्रम केला जाईल. एकदम शांततेत राहा, नाही तर तुमचा सुमडीत कुंबडीत कार्यक्रम केला जाईल. हो अख्खा नऊ साडे बघ आता कोण आहे, त्यांना दिसत नाही बी माणसं. आवाजावर ओळखत येईन का नाही? गंठन कमलेश. बरोबर. मस्त वा बाळ वा, क्या बात आहे. आज एक काय एक्स्ट्रा मध्ये झालेलं दिसतं नाही. काय आहे गावात? खुश खबर आहे, खुश खबर. कशाची? कमलेचं माझं लग्न ठरलंय. कोणा संग? पोरीन संग. कोणत्या? 2 जुळ्या बहिणी आहेत. 2 जुळ्या बहिणी? हा, एक मला करायची आणि एक कमलेला करायची. आमचं सगळं बोलणं बिलणं झालेलं आहे. त्या दिसायला सारख्या आता. हा, अयो अवघड आहे मग. मी काय म्हणतो, त्यांच्या बापाशी सगळं बोलणं झालेलं आहे. सगळं ती येणार आहे आता गावात चौकशीला. हा त्याच्यामुळं तुझा बी काही विचारलं तर हा. सांगायचं चांगली मुलं आहेत, हा होतकरू आहेत, सांगन ना, कष्टाळू आहेत. प्रामाणिकपणे आहे. सगळं सांगन. हा? खऱ्याच खोटं सांगन, खोट्याच खरं सांगन, सगळं सांगन. जेवढं विचारण तेवढं तेवढं सांग. सांगायचं. हा तेवढं. आणि- हे बी चांगलं सांगा. आणि वाईट बीट काही सांगितलं तर तुझा कसा कार्यक्रम करायचा ते आम्हाला बी कळतं. अजाबात नाही. हा, एखाद्या दिवशी तू शेतात काम करत असशील आणि एखादा ट्रॅक्टर तुझ्या मुंडक्यावरून जाईल. नाही नाही. हा, नाहीतर त्याच्यामुळं मग बाटली एका दिवशी तुम्हाला भेटवस्तू म्हणून ऍसिड बी येऊ शकतं. हा, त्याच्यामुळं आपलं सुमडीत जे काही सांगायचं ते खरं सांगन, खोटं काही सांगणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लग्न ठरलं, हा. लग्नाच्या हळदीच्या दिवशी बसून अख्खा सप्ताह बसू तुझा, दररोज तुला एक एक पाठ. हा. 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 येता. किती खुश झाले, किती खुश झाले. चला चला घ्या, करा जाहिरात. चला निघा चला. तुम्ही. इकडे. इकडं. इकडं तर इकडं. हा. चला आता पुढच्या गल्लीत सांगून. टाच कोणत्यात. गावकऱ्यांनो ऐकलं का? थांब एक मिनिट थांब. हा बोल आता. अगं ते आतमध्ये ना रेंज येत नाही आमची इथं. सोयरीक आमच्या गावात कोण पोरं? अयो कमबे आणि गंठ्या वय तेच काय. चौकशीसाठी फोन केला, बरे झालं केला. मी काय म्हणते, पोरी ना विहिरीत ढकलून द्या, पण या दोघांना काही देऊ नका. हा अयो काहीच कामाचे नाही दोघं, असे तुकारवाणी हिंडत आहेत गावात. एकाला तर काहीच कळत नाही, एकाला तर एवढं कळतं ना की बस. अहो नाही नाही नाही, अजिबात देऊ नका पोरी त्यांना. बरं झालं मला फोन केला तुम्ही. लय किस्से त्यांच्या गावामध्ये, काय काय सांगू तुम्हाला. एक तर कुठं कुठं जातो लय ना दे त्याला, ते गोऱ्या बिऱ्या काय असतं ना, काय माहिती काय असतं ते, तिकडे बी जातो तो. आणि एकाचं तर लय वय झालं, पोरी एवढीशी आहेत. हा हा करा करा, अजून चांगली चौकशी करा. चालतंय. हो ठेवू का? कमले किती वाजले रे? 5:15 झाले राव. ते पाहुणे 4 वाजता येतो म्हणले होते राव. फोन तरी लावून बघ त्यांना. अरे फोन लावून पण आता ते एवढं यायला पाहिजे होते ना. बरं एवढं अंतर पण तेवढं नाही, गाडी आहे मोठी. गाडी पंक्चरली का काय कळ ना, फोन तर लाव. मी दाढी बिडी केली राव, मी सकाळी केल्या तेवढ्यासाठी 50 रुपये खर्च केलाय. लावून फोन. अरे फोन लागायला इथं नेटवर्क आहे का आपली इथं गावामध्ये? आपला कधी बी बागा आहे काय? धरतो बोलतो का राव? शिचप आहे. मी तेच आमच्या गावात कुणाच्या खांद्यावर, तुम्ही तर काय काढी नसली केली. कुणाच्या खांद्यावर, अय, अय, काय? कुणाच्या ओझी. तुला समजून सांगितलं होतं ना, काय पाहुणे येणार आहेत त्यांना काही बोट न घालू, काय असेल ते व्यवस्थित सांग म्हणून.
कोणाचे पाहुणे? आहे का? अरे तू ना यो झाक झाक मध्ये ना काहीतरी बोलून बसला असणार आहे. ते आले असतील गावात, विचारपूस केली असन आणि ह्यो ना ते नशिबाने बरं असणार आहे काहीतरी. आम्हाला बघायला पाहुणे येतो सांगितलं होतं 2. हा हा झालं का लग्न? आहे का? अरे ते पाहुणे आलेत नाही, फोन बंद आहे त्यांचा. तुला भेटले होते का? तू काय बरं वाईट सांगितलं का त्यांना? अजिबात नाही. आपण काय नीट आठवा. आठवलं. हा. मी वाटाने येत होतो, हा. मला सुजाताबाईच्या घराकडून आवाज आला. काय? काय काय काय? कान देऊन ऐकलं म्या. हा. सुजाताबाई काय म्हणत होती माहितीये का? हा. म्हणली तुमच्या त्या पोरी येरी टाका, पण ह्या आमच्या गावातल्या 2 नालायकाला पोरी देऊ नका. एक बारीक आहे ते माणसात नाही आणि दुसरं ते अफजरटावाला ते कांसात नाही, असं बाईने त्यांना सांगितलं. मग आपल्याला काय माहित नाही बाबा बाकीचं. गंठ्या, अरे सुजाताबाई आपल्या मुळावर उठलेली आहे. ते तुम्ही तुमचं बघा, मी आपला चाललो मळ्यात. चला काय भो, नको ते कुठं नाही येतात आपल्या माग. तुझ्या बाई कुठं आहे रे? मी नाही सांगत बा. काय? गेली, इथं छुपलंय. येड्या बा, अरे आम्ही गणतीला मारायला चाललोय. तू कुठे आहे ती सांग पटकन. मला काय माहिती? हा? एका तुझ्या बाईलाच आहे का रे? नाही मला चेष्टा दिसली कर. तुझ्या बाई तुला? नाही लवकर खरं कर सांग. नाही मला खरं खरं सांग. नाही दिसली ना. चल निघ. चल चल. चल चल. वाचवा. थांब 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 तू. आहे का कोणी गावात? वाचवा. चेअरमन वाचवा. थांब तू. काय झालं सुजाताबाई? थांब. काय झालं? तिच्या आहे ना नळलीचा घोड घालणार आहे. झालं काय आपला हिला मारणार आहे आज, हिला सोडणार नाही. अरे काय झालं? अरे चेअरमन असताना एका आपला स्त्रीवर तुम्ही हल्ला करताय काय कसली झालं? आबला तिथे मग ताबला वाजला आमचा हा, आत्ता. आमच्या आयुष्याचं काय होईन पुढे भवितव्य आमचं धोक्यात आलंय. घाल ते डोक्यात काय ते अरे घाल तू. तुम्ही अजिबात नाही थांबा, तुम्ही एका स्त्रीला मारताय. थांबा आता तुमचं दगड घ्या, दगड आणा इकडे सुजाताबाई. मध्ये येऊ नका. तुम्ही मध्ये पडू नका बरं का चेअरमन. थांब आता तुम्ही चेअरमन. अयो हे बाळ्या कसा आंबाट वास येतोय. चिकू खाल्ले काय? चिकू नाही प्यालेली उतरली सरपंच. काय झालं काय? अहो त्या चेअरमननी घंट्याच्या डोक्यात घातला दगड. का बरं? आता काय सांगायचं, लय मोठा किस्सा आहे तो. घंटे लागलं काय? लागलं आता त्याला दवाखान्यात नेलंय. हा आता इकडे पोलीसची गाडी आली. आता सगळाच खेळ तुम्हाला सांगतो. त्या गंठ्या आणि कांबल्या सुजाताबाईच्या मागं दांडका घेऊन पळत होते. कमून कमवून त्या सुजाताबाईंनी या दोघांची सोयरीक मोडली. हे त्यांना कळालंय तेव्हा ते लागले दांडका घेऊन माग. सुजाताबाई त्यांनी फक्त हाणायची ठेवली. तेवढ्यात पुढून चेअरमन आले. सुजाताबाई त्यांच्या माग लपली. चेअरमनी हे दोघं धरले. ते काय ऐका ना, त्या काय आबलाबाईवर तुम्ही आता हे करता काय म्हणून चेअरमन म्हणले त्यांना. चेअरमनी माग पुढं नाही बघता जसा दगड घेतला तसाच गांठ्या डोक्यात घातलाय. आता गांठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिथं त्याचं जबान वगैरे घेतले पोलिसांनी आणि आता चेअरमनला जेलमध्ये टाकलंय. त्यांना अटक केली. म्हणजे सगळी कारणीभूत सुजाताबाई म्हणायचं. सुजाताबाईमुळे सगळा खेळ झाला. सुजाताबाईला भेटू, ते चेअरमनला बाहेर काढावं लागणार. सुजाताबाईला सांग तू पोलिसात जायला. काढावं लागल. चल चल चल. अयो परत प्यावं लागन. माही उतरली. हो सुजाताबाई, तुम्ही असं इथं नळवर नका पाणी भरू. तुम्ही जा पोलीस स्टेशनला, ते चेअरमनला सोडून आणा. तुमच्यामुळे चेअरमन आत गेलेत. माझ्यामुळे कसं काय? मग तुम्हीच होते भांडणात कारणीभूत. तुमच्यामुळं चेअरमननी घंटांच्या डोक्यात दगड घातलाय. अहो बाळू भाऊ, मी फक्त म्हणले होते वाचवा वाचवा. चेअरमनला असं नव्हतं म्हणले की डोक्यात दगड घाला. पण तुमच्यामुळेच घातला हा त्यांनी. दुसरं काय कारण होतं? नाही नाही, माझा नाही संबंध काय आणि मी नाही येणार कुठं. पाहिलं का? डायरेक्ट संबंध नाही. अहो पण मी बोललेच नाही ना त्यांना मारा म्हणून. त्यांनी रागाच्या भरात मारलं असेल. ते त्यांचा विषय आहे. आता माझ्या नवऱ्याला जर कळालं ना मी पोलीस स्टेशनला गेले होते, मला लय बोलतीन ते. माझा काही संबंध नाही, मी चालले. हो बाई येते. पाहिलं का बाळू?
हा बाईला गरज पडली का चेअरमन, हा आणि आता चेअरमनला गरज पडली बाई म्हणते माझा काही संबंध आहे. यालाच म्हणते गरज सरण वैद्य मरो. अरे कोणाची मदत करावं का नाही? आता काय करायचंय ते सांगा सर. अरे पण ते चेअरमन यांनी सुजाताबाईंनी सोडलं म्हणून आपल्याला ना चेअरमनला सोडता यायचं. सोडता तू एक काम कर, तू तलाठीकडे जाण उतारे घेऊन ये, मला जामीन राहावं लागेल आता. मी उतारे आणतो, हा पण मला उतारायला 50 रुपये द्या, नाही तर आपल्याच्याने इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.